राम राम शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी सध्या समोर येत आहे. मित्रांनो, विधान भवनात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहेत. तर या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलेलं आहे, बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होतं, याविषयी अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा. माझा बळीराजावरती आपला वेळ हा जास्त घेतला जात नाही. जी काही माहिती आहे ती अगदी मुद्देसूदपणे थोडक्यात आपल्याला दिली जाते. मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी सध्या निराशा पडत असताना राज्य सरकारने आज एक अत्यंत सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. आज 25 मार्च रोजी विधान भवनात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याचे आदेश दिले आहेत. मित्रांनो, या बैठकीत महत्त्वाचे निर्णय नेमके कोणते झाले ते आपण पाहूयात. विशेष समितीची स्थापना आज करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि सध्याचे बाजारभाव यांचा अभ्यास करण्यासाठी कृषी विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. तातडीची मदत नेमकी कशी दिली जाणार आहे ती पाहूयात. ही समिती मदतीची रक्कम आणि त्याचे वाटप कसे करायचे याचा निर्णय तातडीने घेणार आहे. कायमस्वरूपी तोडगा काढण्यावरही चर्चा झाली. केवळ तात्पुरती मदत न करता पुढील 1 ते 2 महिन्यात कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील असंही या बैठकीत ठरलेलं आहे. यासाठी दिल्लीत विशेष बैठकीचं नियोजनही करण्यात आलेलं आहे. निर्यात शुल्क आणि साठवणूक मर्यादेबाबत तोडगा काढण्यासाठी याच आठवड्यात केंद्र सरकारसोबत दिल्लीत महत्त्वाची बैठकही होणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे या बैठकीमध्ये आज चर्चा झालेली आहे, ठरलेलं आहे. आणि या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, नरहरी झिरवळ, जयकुमार रावल, दादा भुसे आणि पाशा पटेल यासारख्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती यामध्ये होती. तर मित्रांनो, आता राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्याचं म्हणत आहे. आता यापूर्वी आपल्याला माहीत आहे कांदा उत्पादकांसाठी राज्य सरकारच्या वतीने समित्या गठीत करण्यात आलेल्या होत्या. परंतु मित्रांनो, आता ही जी समिती आहे या समितीला तातडीने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं सांगण्यात आलेलं आहे. तर पाहूयात नेमकं राज्य सरकार आता कधीपर्यंत कांदा उत्पादकांना दिलासा देणार. मित्रांनो, या बातमीवरती आपलं नेमकं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये आपण ते नक्की टाकायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.